नमस्कार, मी दीपक शेडगे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार प्रभू सर. नमस्कार. या आज आपण आपल्या घरी आम्हाला वेळ दिली आणि तुमच्यातला चित्रकार अनुभवायचा आहे. या धन्यवाद. या आज आपण भेटतो सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री चंद्रशेखर प्रभू यांना. चंद्रशेखर प्रभू हे नाव आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध आहे. लोकांचे घरांचे प्रश्न आणि घर हा त्यांचा आवडीचा विषय आहे. परंतु या पलीकडे देखील या सामाजिक चळवळीत काम करत असताना त्याच्या पलीकडे देखील त्यांच्यामध्ये एक कलावंत आहे जो कोणालाही विशेषतः माहीत नाही. तो म्हणजे त्यांच्यातला चित्रकार. ते अतिशय चांगलं पेंटिंग करतात. त्यांची पेंटिंग्स आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणलेली आहेत. तर आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी, फक्त त्यांच्या पेंटिंग विषयी, चित्रकलेविषयी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खूप बरं वाटलं मला तुमच्या घरात येऊन. मला असं वाटतंय की तुम्ही या चित्रांच्याच घरात राहत आहे. असं घर मी कोणाचं पाहिलं नाही. काय कॉन्सेप्ट आहे तुमची या घरामागची? म्हणजे ही 20 चित्र जवळजवळ तुम्ही छतावर लावली आहेत, समोर लावली आहेत. चित्रकला ही माझ्या आयुष्याचं प्राथमिक सूत्र आहे असं मी समजतो. लहानपणापासून चित्रकलेचा खूप शौक आणि आवड, आणि एकाच ठिकाणी बसून चित्र काढण्यामध्ये तासनतास घालवणं ह्याच्यात अजिबात मला कधीही त्रास होत नसेल. अनेक लोक सांगत होते की एकाच ठिकाणी बसून तू काय करतोय इतकं, तर चित्र काढणं. आणि चित्रकलेत अगदी शाळेपासून देखील चित्रकला हा विषय आवडीचा आणि त्याच्यात 100त 100 मार्क मिळवण्याचा प्रयत्न सातत्यानं. आणि वर्गातून पहिला, आंतरशालेय चित्रपट स्पर्धातून अनेक पारितोषिकं मिळवली. देशभरात जितके चित्रकलेच्या स्पर्धा होत्या त्याच्यात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवले शाळेत असताना. कॉलेजमध्ये मात्र मी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये गेलो, पण म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट, जे कलेचं माहेर घर, त्या जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये. आता जे कॅम्पसमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट आहे, पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स आहे, जिथे कमर्शियल आर्टचं होतं, तिथे फोटोग्राफी वगैरे गोष्टी शिकवल्या जातात. जे इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे, जिथे प्रिंटिंगच्या संदर्भातलं शिक्षण. आणि प्रथमतः जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, जे ब्रिटिश काळामध्ये सर जमशेदजी जिजीबाईंनी दिलेल्या देणगीमधून की आर्किटेक्ट उभे राहावे, भारतामध्ये इतक्या इमारती बांधल्या जात आहेत, तर त्याचं शिक्षण या ठिकाणी दिलं पाहिजे. याकरता ही इन्स्टिट्यूट, तर त्या जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये मी शिकत असे. पण जरी जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जरी शिकत असलो
तरी स्कूल ऑफ आर्टमध्ये ते पेंटिंग जे करत होते म्हणजे मॉडेल्स ठेवून त्यांना समोर बसून पेंटिंग जी मुलं करत होते त्याचं मला खूप कुतूहल वाटायचं. मी वारंवार तिथे जायचो. जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्येही 2 भाग होते. एक डे कॉलेज ज्याच्यात मी होतो, साधारणपणे 9च्या दरम्यान 9-9:30च्या दरम्यान वर्ग सुरू व्हायचे आणि संध्याकाळपर्यंत चालायचे. एक मॉर्निंग कॉलेज होते की जे सकाळी येऊन 9 वाजेपर्यंत म्हणजे 6 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत जे शिक्षण घेतात आणि मग दिवसभर नोकरी करणार, त्यातून 4 पैसे कमवून हे करणार, यांच्याकरता होतं. तर मी डे कॉलेजमध्ये होतो. पण मॉर्निंग कॉलेजचे प्रिन्सिपल होते प्रोफेसर विजयकर. हो. आणि त्यांचा ते अप्रतिम कलाकार होते आणि आर्टिस्ट होते. म्हणजे आर्किटेक्ट तर होते पण आर्टिस्ट होते. आणि ते आम्हाला पेंटिंग हा विषय आर्किटेक्चरमध्ये शिकवतो. हो. तर त्यांच्या शागिर्दीत म्हणजे त्यांनी फर्स्ट इयर मधूनच माझा हात पाहून त्यांनी मला मदत करायचं ठरवलं. आणि मग जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये मोठे मोठे जे शिक्षक होते, मग बाबुराव सडवलकर किंवा काय, ह्यांना शिकवताना किंवा ह्यांच्या वर्गात परवानगी न घेताना काही वेळा परवानगी घेऊन बसून ते काय सांगतात, कसं करतात. जे स्कूल ऑफ आर्टचा डीन हा जेच्या कॅम्पस मध्येच राहायचा. तिथे त्यांचा बंगला होता. गंमत अशी, कोण होते डीन त्यावेळी? अनेक डीन होते वेगवेगळे. बाबुराव सडवलकर हे डीन होते काही काळ, आणि त्यांच्या आधीचेही होते, हनुमंते होते, त्यांच्या नंतरचेही अनेक डीन होते. आणि ते त्या बंगल्यात राहायचे. आणि त्या बंगल्यात किपलिंगचा जन्म झाला. रुडयार्ड किपलिंग, त्यांचे वडील हे जे स्कूल ऑफ आर्टचे प्राथमिक डीन. म्हणजे ज्यांनी मोगली किंवा ज्यांनी जंगल बुक लिहिलं, त्या जंगल बुक लिहिणारा जो किपलिंग आहे तो लहानाचा मोठा या जे कॅम्पसमध्ये झाला. त्यामुळे जेची झाडं बघून ते जंगलाचं त्याचं इमॅजिनेशन हे भारत आणि जे मधून झालं. तर तिथे त्या डीनच्या बंगल्यात जाऊन जे कोण डीन असतील त्यांच्याशी संपर्क करणं, त्यांच्याकडून काही 4 गोष्टी शिकणं. विशेष विजयकर आणि बाबुराव सडवलकरांशी फार काही संबंध आले. आणि त्यांनी मग मी जे काही काढत होतो ते त्यांना दाखवायचो आणि ते त्यांच्या परीनं सांगायचे. अशा पद्धतीनं हळूहळू कलेच्या संदर्भात खूप काम केलं. आणि मग नंतर विविध गोष्टी ज्या कलेतल्या आहेत, आर्टमध्ये म्हणजे वॉटर कलर पेंटिंग आहे, ऑइल पेंटिंग आहे, ॲक्रिलिक फार मी केलं नाही, पण ऑइल ऑन कॅनव्हास खूप केलं. आणि वॉटर कलरचं तर पेंटिंग भरपूर केलं. काही इंक्सचे केले, काही चारकोल केले. म्हणजे कलेचे जितके प्रकार आहेत ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काही केलं नाही असं होता कामा नये. उदाहरणार्थ पोर्ट्रेट. पोर्ट्रेट हा खरा म्हणजे तसा माझा विषय नाही. म्हणजे पोर्ट्रेट करणारे स्पेशलायझेशनच असतं, पण आपल्याला पोर्ट्रेट येऊ नये असं होता कामा नये. त्यामुळे आपण पोर्ट्रेट शिकावं. आणि मग मी पोर्ट्रेट करण्याचाही प्रयत्न केला आणि मग पोर्ट्रेट्स केले. त्यातूनच जे फेमस सचिन तेंडुलकर ज्या वेळेला वर्ल्ड कप मध्ये त्यांची कामगिरी उत्तम झाली आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकला म्हणजे भारतीय टीमने, आणि तो वर्ल्ड कप सचिन तेंडुलकर घेऊन जो उभा राहिला ते चित्र अप्रतिम झालं. इथपर्यंत की सचिन तेंडुलकरला ते इतकं आवडलं. तर मी म्हटलं की हे चित्र मी तुला देतो. तो म्हणाला नाही, ह्या चित्रावर मी सही करतो आणि मी तुझ्याकडे ते ठेवणार. ते तुझ्याकडेच राहिलं पाहिजे. तू आजपर्यंत, मी लहानपणापासून आजपर्यंत माझी चित्र जमवत राहिलो, कधी ते विकले नाही. ऍडव्हर्टिजमेंट
करण्यासाठी मला गरज वाटली नाही. माझी कला आहे आणि मी कलेकरता करतोय. आणि कोणी त्याच्याबद्दल काय म्हणावं म्हणू नये हा प्रश्न नाही. अधूनमधून एक्झिबिशन मध्ये ठेवायचो. लोक खूप वखाणणी करायची. खूप जण म्हणायचे की याला किती मध्ये विकणार. तेव्हा अगदी म्हणजे जेव्हा हजाराने पेंटिंग जायचे तेव्हा लाखाच्या बोली झाल्या, पण मी कधी ते विकलं नाही. जिथे कुठे आर्ट गॅलरीत ठेवलं तिथे सोल्ड पेंटिंगना लाल बटन लावण्याची पद्धत होती. तर माझ्या सर्व या पेंटिंग्स घरून जात असताना लाल बटन लावूनच जायचे. आणि म्हणजे कोणाशी परत ते विकण्याच्या संदर्भात हे करू नये. तर लोक मला नेहमी विचारतात की का तुम्ही हे विकत नाही. लहानपणापासून पुरुष असल्यामुळे, पुरुष जन्म असल्यामुळे निर्मिती जी करणं आहे ही स्त्रिया स्वतः जन्मदात्या आहेत. आई, पुरुष असा जन्म देऊ शकत नाही. पण माझा समज असा होता की मी ह्या पेंटिंगना जन्म देतो. त्यामुळे ही पेंटिंग्स ही माझी मुलं आहेत. आणि आपली मुलं जी आहेत ती कोणाला विकावी हे मला पटत नव्हतं. की माझ्या मुलाला, आता आपली मुलं झाली तर आपल्या मुलाला कोणी येऊन बोली करायची की हा 10 लाखाला घेऊ का, 5 लाखाला घेऊ का. ते जसं मला सहन होणार नाही तसं माझ्या पेंटिंगची बोली कोणी केलेली मला आवडत नव्हती. त्यामुळे मी पेंटिंग हे कधीच विकले नाही. एक्झिबिशन्स भरपूर लावल्या. जिथे जिथे लोकांनी, मित्रांनी आर्ट गॅलरी बुक केली की चला तुझे 2-4 ठेवतो, ठेवा. प्रत्येक वेळेला ते ठेवलं, ते सोल्ड मध्ये टाकलं आणि गपचूप कोपऱ्यात बसून जी लोक माझे एक्झिबिशन बघायला येतात ते माझं पेंटिंग बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यामध्ये मला समाधान मिळायचं. पण त्यांनी पटकन विचारलं की हे कोणाचं आहे. अनेक पेंटिंग मी सही न करताना देखील एक्झिबिशन मध्ये ठेवले. म्हणजे एनॉनिमस म्हणून ठेवले, म्हणजे निनावी. आणि त्याच्यात लोकांचं खूप, आणि मग ते ज्याच्या एक्झिबिशन मध्ये ठेवले होते त्याला खूप विचारायचे की कोणाच आहे, निनावी म्हणजे कोण. नाही, एक मित्र आहे. अशा पद्धतीनं मी ते पेंटिंग्स करत गेलो आयुष्यभर. आणि माझ्या आयुष्यभराची पेंटिंग्स माझ्याकडे हिशेबच नाही. पण ऑइल ऑन कॅनव्हासची मोठी पेंटिंग म्हटली तरी 600-700 असावी. आणि मग हे 600-700 पेंटिंग ठेवण्याकरता माझ्याकडे मुंबईत एवढी जागा असणं कठीण आहे. आपली घरं कबुतराच्या खुराडांसारखी असतात, लहान असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये ह्या सर्व पेंटिंग्स कशा, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या पेंटिंगचा एक नमुना हा माझ्या घरात एका ठिकाणी असावा. म्हणजे माझ्या कलेचं एक उदाहरण म्हणून मी प्रत्येक ठिकाणी देऊ शकतो. तर ती काही पेंटिंग्स आणलेली. उदाहरणार्थ पोर्ट्रेट्स मी अनेक केलेली आहे. हजारोंनी पोर्ट्रेट केलेली आहेत. आणि ज्यांची पोर्ट्रेट केली, उदाहरणार्थ कुटुंबातली सर्व मंडळी, माझ्या बहिणी, बहिणींची मुलं, बहिणींचे मिस्टर, त्यांची मुलं, या सगळ्यांची पेंटिंग आहे. म्हणजे नातवंड यांची पेंटिंग केलेली आहे. ते केलं की त्यांना देऊन टाकायचं. म्हणजे ते माझ्याकडे राहिलेलं नाही, त्यांच्याकडे. पण त्या पोर्ट्रेट्सची माझी आठवण म्हणून सचिन तेंडुलकरचं एक पेंटिंग मी या दिवाणखान्यात ठेवलेलं आहे. त्यानंतरचा प्रकार आहे कॉम्पोजिशन. म्हणजे अनेक व्यक्ती एका पेंटिंग मध्ये आणायचं, त्याला कॉम्पोजिशन असं म्हणतात. मग ते कॉम्पोजिशन, अनेक कॉम्पोजिशन्स मी आयुष्यात केलेली आहेत. 4 माणसं, 5 माणसं, 2 माणसं, म्हणजे 2 पोर्ट्रेट्स एकत्र, 4 पोर्ट्रेट्स एकत्र, 10 पोर्ट्रेट्स एकत्र, हे मिळून. तर मग ते कॉम्पोजिशन्सचं एक असावं. त्यामुळे त्यातली 2 कॉम्पोजिशन मी घरी ठेवली. एक माझं कुटुंब, म्हणजे माझे आई वडील ज्या वेळेला अस्तित्वात होते तेव्हा हे काढलेलं कॉम्पोजिशन. त्यानंतर मला 3 बहिणी आहेत. त्या 3 बहिणी, त्यांचे यजमान, त्यापैकी 2 बहिणींचे यजमान आज हयात नाहीत. आई वडीलही दोघंही
आम्हाला सोडून गेले. वडील तर 102 वर्षापर्यंत माझ्या सोबत होते आणि इथेच याच घरात राहत होते. त्यामुळे त्यांचं कुटुंब त्यांनी नेहमी पाहावं म्हणून ते एक विद्यार्थी, 3 बहिणी, त्यांचे यजमान, त्यांची मुलं, माझी मुलं, या सगळ्यांना मिळून, फक्त माझ्या मुलीचं लग्न तेव्हा झालेलं नव्हतं त्यामुळे जावयाचा पेंटिंग तिथे आलेलं नाही, पण मुली आणि जावयाचं वेगळं पेंटिंग करून त्यांना पोर्ट्रेट दिलेलं आहे. तर ते एक कॉम्पोजिशन मी घरात ठेवलं. आणि भारताने वर्ल्ड कप जेव्हा जिंकला, सचिन तेंडुलकर त्या ज्या टीम मध्ये होता, त्या पूर्ण टीम त्या वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जो जल्लोष करत होते, त्या जल्लोषाचा एक पोर्ट्रेट मी ठेवला. तो माझ्या दिवाणखान्यामध्ये. माझ्या वडिलांचे 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला शताब्दी पूर्तीला मी कविता लिहिल्या वडिलांवर. इंग्रजीत लिहिल्या, हिंदीत लिहिल्या, मराठीत लिहिल्या. त्यातली मराठीतली एक कविता ही मी माझ्या दिवाणखान्यात ठेवावं म्हणून ठरवलं. त्यानंतर माझा छंद हा अभ्यासात त्याचं रूपांतर झालं. म्हणजे भारतीय संस्कृतीत असणारी यंत्र, म्हणजे सुरुवातीला 5000 वर्षापूर्वीपासून अगदी वेदांपासून त्या यंत्राचं विषयी बोललं गेलं की यंत्र हेच आयुष्य आहे आणि यंत्राच्या माध्यमातून ही संस्कृती बळावली. त्यामुळे या यंत्रांचा अभ्यास करावा असं मला वाटलं. म्हणजे 5000 वर्षापूर्वी ही यंत्र दगडात कोरली गेली होती. तर त्या दगडातून, म्हणजे आधी शिलालेख होते त्याचे, त्यानंतर ती यंत्र त्यातून मग ती मेटलवर आली, ती धातूवर आली, त्यानंतर ती चांदीत आली, सोन्यात आली, स्फटिकात आली. पण यंत्राची पूजा म्हणजे देवदेवतांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्या यंत्र हे प्रतीक, देवांची प्रतीक आहे. म्हणजे सामान्य माणसाला देवाचं चित्र काढणं कठीण होतं. त्यामुळे चित्र काढण्याऐवजी त्या देवाचं यंत्र असावं आणि यंत्रामध्ये ती देवाची शक्ती आणि ताकद त्याच्यात असते, असा तो आहे. त्यामुळे यंत्रांचा 13-14 वर्ष अभ्यास केला. म्हणजे अनेक यंत्र, उदाहरणार्थ श्रीयंत्र हे सर्वात श्रेष्ठ यंत्र मानलं जातं. तर श्रीयंत्र, महामृत्युंजय यंत्र, गणेश यंत्र, शिवयंत्र, अशी वेगवेगळी यंत्र, सुदर्शन यंत्र, तर ही अनेक यंत्र मी काढली आणि यंत्राची पूर्ण सिरीज 28 ते 30 यंत्र मी वेगवेगळा अभ्यास करून वेगवेगळ्या यंत्र. हा रिसर्च करायला तुम्हाला खूप वेळ लागला? 14 वर्ष लागली. आणि केवळ भारतातच नव्हे, आता उदाहरणार्थ श्रीयंत्र करण्यासाठी जिथे जिथे विष्णूची पीठं आहेत त्या सगळ्या ठिकाणी जावं लागलं. महामृत्युंजयाचा अभ्यास करण्यासाठी जितकी ज्योतिर्लिंग आहे, प्रत्येक ज्योतिर्लिंगात जाऊन तिथले जे स्क्रिप्चर्स आहेत, तिथले जे शिलालेख आहेत, तिथले जे अभ्यास आहे, त्याचा अभ्यास करून महामृत्युंजयाविषयीची माहिती, त्याच्या यंत्राविषयी माहिती, ते यंत्र कसं निर्माण करावं याविषयी माहिती, या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास केला. चित्र काढणं अनेक लोकांना जमतं. म्हणजे हातात कला असली की चित्र काढू शकतात. हजारो, लाखो, कोट्यावधी लोक चित्र काढू शकतात आणि त्यांच्या हातात कला उत्तमही असू शकते. पण चित्रामागील विचार करून, त्याचा अभ्यास करून, त्या अभ्यासातून निर्माण झालेलं, म्हणजे 10-10, 15-15 वर्षाच्या अभ्यासातून निर्माण झालेलं चित्र ही क्वचितच कोणी करतं.